नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आपण एक सिरीज सुरू केलेली आहे। सिरीज सुरू करण्याचं कारण हे आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारणतः पुढच्या काही दिवसांमध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये 3 लाखापेक्षा जास्त पद रिक्त आहेत। त्याच्यातले किमान कमीत कमी 75,000 पेक्षा जास्त पद हे मेगा भरती घेऊन भरले जाणार आहेत। आणि मग या मेगा भरतीमध्ये जे वेगवेगळे पद आहेत, त्या वेगवेगळ्या पदाच्या पात्रता काय असतात, त्याचा अभ्यासक्रम काय असतो, किंवा त्याच्या त्या पदावर गेल्यानंतर त्याचे काम कोणते असतात, प्रमोशन कशा पद्धतीने होतं, या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला असली पाहिजे। याच्यासाठी जे महत्त्वाची पद आहेत त्या पदाच्या माहितीची सिरीज आपण याच्यामध्ये सुरू केलेली आहे। आज आपण ग्रामसेवक हे जे पद आहे, या ग्रामसेवक पदाबद्दल की ज्याचं आता नाव बदललेलं आहे। पहिल्यांदा त्याचं ग्रामसेवक असं नाव होतं, आता त्या पदाचं नाव बदलून ग्रामपंचायत अधिकारी असं करण्यात आलेलं आहे। या पदाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्याच्यामध्ये त्याच्या जाहिरातीबद्दल काही अपडेट, त्याच पद्धतीने पात्रता असतील, अभ्यासक्रम असेल किंवा डिपार्टमेंटल पेपर देता येतो का, प्रमोशन कशा पद्धतीने होतं, वेतन कशा पद्धतीने मिळतं, त्या पदावर असताना काम कोणते करावे लागतात, पात्रता अभ्यासक्रम काय आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पात्रता। आता अगोदर पात्रता घ्यायचं कारण काय, तुम्ही व्हिडिओ पाहतात तर तुम्ही जर याच्यात बसत असाल तर तुम्हाला पुढे बघायची क्युरियोसिटी राहील व्हिडिओ। त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा पात्रता पाहतोय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामसेवक हे पद खूप चांगलं आहे। आता मी त्याला ग्रामपंचायत अधिकारी म्हणतो, कारण आता त्याला ग्रामपंचायत अधिकारी असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा। तर याचे काय आहे, तर तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, पहिली पात्रता। हे ऑप्शन आहेत, याच्यापैकी कोणती एक पात्रता जरी तुमच्याकडे असेल तरी चालतं। 12वी उत्तीर्ण पाहिजेत, सायन्स कॉमर्स आर्ट्स असं कोणतंही बंधन नाहीये। फक्त एक बंधन आहे, तुम्हाला 12वीला 60% जास्त पर्सेंटेज एवढे गुण पाहिजेत, 60% जास्त गुण असणं गरजेचं आहे। ही पहिली पात्रता आहे। समजा तुम्हाला 60 वर्षापेक्षा कमी मार्क आहेत तरी ऑप्शन आहे, सांगतो पुढे। दुसरं म्हणजे पदविका, डिप्लोमा। पदविका म्हणजे डिप्लोमा, हा 3 वर्षाचा पाहिजे, हा लक्षात ठेवा। 3 वर्षाचा डिप्लोमा म्हणजे कोणतेही इंजिनिअरिंगचे वेगवेगळे डिप्लोमा असतात ना, ते डिप्लोमा 3 वर्षाचा पाहिजे। अनेक विद्यार्थी काय करतात, अगोदर 12वी कंप्लीट करतात आणि डिप्लोमाला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतात। त्यावेळेस त्यांचा 2च वर्षाचा डिप्लोमा होतो, त्यावेळेस त्यांचा डिप्लोमा चालत नाही, त्यांना 12वीला 60% जास्त गुण पाहिजेत। एखादा विद्यार्थी असा आहे ज्याला 12वीला 60 पेक्षा कमी गुण आहेत आणि त्याचा डिप्लोमा झालाय 12वी करून 2च वर्षाचा, तर तो ग्रामसेवक पदासाठी पात्र नाहीये। लक्षात आलं, 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे, ही एक अट आहे। दुसरी, याच्यापैकी एक अट असली तरी तुम्ही ग्रामसेवकचा पेपर देऊ शकता। नंतरची पात्रता 12वी प्लस पदविका, आता सांगितलं तुम्हाला, म्हणजे तुम्ही 12वी नंतर जर डिप्लोमा केलाय तर तुम्हाला 12वीला 60% गुण पाहिजेत। आताच तुम्हाला हा मुद्दा मी सांगितला, लक्षात येत आहे। नंतर बघा, कृषीचा डिप्लोमा कितीही वर्षाचा असू द्या, तुमचा ॲग्रीमध्ये डिप्लोमा झालेला असेल, डिग्री झालेली असेल, कोणतंही बंधन नाही, कितीही मार्क असू द्या, तिथं डिप्लोमा डिग्री झालेला असेल ॲग्रीमध्ये, कृषीमध्ये, तर तुम्हाला काय होतं, ग्रामसेवकचा फॉर्म तुम्ही डायरेक्ट भरू शकता। याच्यापैकी एक पात्रता असणं गरजेचं आहे। अजून एक समाजशास्त्राची पदवी असते, त्याला BHW म्हणतात। ही BHW ची सुद्धा पदवी जर असेल तुमच्याकडे, ही डिग्री आहे आणि 12वीला 60 पेक्षा कमी गुण आहेत तरी सुद्धा तुम्हाला चालतं। ह्या वेगवेगळ्या पात्रता या कशासाठी आहेत, ग्रामसेवक पदासाठी। 12वी वर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, 60 पेक्षा जास्त गुण पाहिजेत। डिप्लोमा भरायचा, डिप्लोमावर 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला पाहिजे। BHW पदवी असेल, 12वीला 60 पेक्षा कमी मार्क असतील तरीही चालतं। ॲग्रीचा डिग्री असो, डिप्लोमा असो, कितीही मार्क असू द्या, तुमचा डिग्री डिप्लोमा झालेला असला तरी सुद्धा तुम्ही ग्रामपंचायत अधिकारी म्हणजेच ग्रामसेवकाचा फॉर्म भरू शकता। पंचायत अधिकारी किंवा ग्रामसेवकाला एक महत्त्वाची पात्रता आहे MSCIT संबंधित। MSCIT संबंधित लक्षात ठेवा, अनेक असे पद आहेत राज्य सरकारचे ज्याच्यामध्ये MSCIT कंपल्सरी आहे, पण तुम्हाला जॉईन होताना जरी तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट जरी नसेल तरी तुम्ही पुढच्या 2 वर्षानंतर देऊ शकता। पण याचं तसं नाहीये, याची तुम्हाला अगोदरच MSCIT झालेली पाहिजे। MSCIT नसेल तर त्याच्या समकक्ष वेगवेगळे हे आहेत, कोर्सेस आहेत, जसं की CCC आहे, CCC चालतं। त्याच पद्धतीने जर तुमची इंजिनिअरिंग झालेली असेल, कोणती इंजिनिअरिंग, तरी MSCIT नसली तरी चालते, बरोबर आहे का। किंवा जर तुम्हाला 10वीला ICT हा विषय असेल तरी सुद्धा MSCIT नसली तरी चालते, पण हे अगोदरच पाहिजे। जर तुमच्याकडे ICT नाही, तुमचं इंजिनिअरिंग झालेलं नाहीये, तर तुमच्याकडे MSCITच पाहिजे। MSCIT असलं तरी चालतं, किंवा CCC, अनेकांचा प्रश्न असतो, CCC नावाचा पण कम्प्युटरचा कोर्स आहे, तो असला तरी चालतो। हे पहिल्यांदा पाहिजे, 2 वर्षाने द्यायचं नाही, अगोदर पाहिजे फॉर्म भरताना तुमच्याकडे, हे एक महत्त्वाचं आहे। वयाची पात्रता जर सांगायची झाली
ग्रामसेवकासाठी किंवा ग्रामपंचायत अधिकारीसाठी तर 18 ते 38 वर्ष एवढी वयाची पात्रता आहे. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल कोणत्याही तरी तुम्हाला 5 वर्ष सवलत आहे, म्हणजे तुम्ही 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. पण तुम्ही प्रकल्पग्रस्त असताल लक्षात तर किंवा प्रकल्पग्रस्त असाल किंवा अनाथ असताल तर तुम्हाला 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता तुम्ही, धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त. पण साधारणतः कॅटेगरीवाल्यांना 43 आहे, ओपनवाल्याला मॅक्सिमम वय मर्यादा 38 वर्ष एवढी निश्चित करण्यात आलेली आहे. चला, पात्रता तर तुमच्या लक्षात आले असतील. पुढे जाऊया. आता आपण नवीन बदल काय केलेले आहेत. आता नुकताच मागच्या वर्षीच एक बदल केलेला आहे. ग्रामसेवक आणि ग्रामसेवकाच्या वरचं पद हे जिल्हा परिषदचं ग्रामविकास विभागाचं एक पद आहे. लक्षात येतंय. ग्रामसेवकाच्या वर ग्रामविकास अधिकारी नावाचं एक पद होतं. म्हणजे अगोदर ग्रामसेवक असायचा आणि त्याच्यावर ग्रामविकास अधिकारी पद असायचा. हे दोन्ही पद एकत्र केलेले आहेत. आता ग्रामविकास अधिकारी हे पदच रद्द केलंय. जो ग्रामसेवक आहे आणि ग्रामविकास अधिकारी हे दोघही पद एकत्र केलंय आणि दोघांच्याही नाव कट केले आणि त्याच्या ऐवजी नवीन ग्रामपंचायत अधिकारी हे पद बनवलेलं आहे. म्हणजे आत्ताचा जो ग्रामपंचायत अधिकारी तो जुना ग्रामसेवक असणार आहे, कारण त्याच्या अधिकारामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. प्लस मध्ये ग्रामविकास अधिकारी हे प्रमोशननी बनायचे, म्हणजे ग्रामसेवकचाच हे दोन्ही पद एकत्र केले आणि त्याच्यापासून आता ग्रामपंचायत अधिकारी हे पद तयार करण्यात आलेलं आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतरच बघा, वेतन आणि मानधनाच्या संबंधी तुम्हाला वेतन आणि मानधन दोन्ही लिहिले मास्तरने, नेमका घोळ काय. तर हे ज्यावेळेस ग्रामसेवक असेल किंवा शिक्षक असेल किंवा कृषी सेवक असेल, हे पहिल्यांदा ज्यावेळेस पद भरतो त्यावेळेस कंत्राटी पद्धतीने भरले जातात. कंत्राटी पद्धतीने. कंत्राटी पद्धत म्हणजे 3 वर्ष त्यांना स्पेसिफिक सॅलरी वेतन दिलं जात नाही, मानधन दिलं जातं 3 वर्ष. पहिलं हे मानधन फक्त 6,000 होतं. माग 2023 ला बदल केला याच्यामध्ये आणि 6,000 वरून 16,000 रुपये एवढं मानधन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही ग्रामपंचायत अधिकारी झाल्यानंतर पहिले 3 वर्ष तुम्हाला 16,000 रुपये प्रति महिना एवढंच वेतन मिळणार पहिले 3 वर्ष. कारण तोपर्यंत तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतात, तुम्ही कंत्राटी म्हणून काम करतात. लक्षात येते. 3 वर्षानंतर तुम्ही मग सरकारचे नोकरदार, सरकारचे जावई होता. त्यावेळेस तुमचं स्केल आहे याचं S8 7व्या वेतन आयोगानुसार. आता 8वा वेतन आयोग लागू होणार आहे, याच्यात वाढ होईल. 7व्या वेतन आयोगानुसार 25,500 ते 81,100, म्हणजे साधारणतः इथं जरी 25,500 म्हणलं असले तर साधारणतः 40,000 ते 50,000 रुपये पगार हा तुमचा पहिल्या महिन्यातच सुरू होतो. लक्षात येतंय. आता याच्यामध्ये आता 8वा वेतन लागू होणार आहे. अशा पद्धतीने आहे. म्हणजे तुम्हाला 3 वर्ष कंत्राटी म्हणून काम करावं लागतं. 3 महत्वाचे पद आहेत बघा कंत्राटी म्हणून, भरपूर आहेत पण महत्वाचे 3. कृषी सेवक, ग्रामसेवक म्हणजे आताचा ग्रामपंचायत अधिकारी आणि शिक्षक. शिक्षकाचं सुद्धा तसंच असतं, पहिले 3 वर्ष कंत्राटी म्हणूनच काम करावं लागतं. अशा पद्धतीने 16,000 मानधन पहिले 3 वर्ष दिलं जातं आणि फिक्स असतं. त्याच्यामध्ये बाकी कोणत्याही सुविधा भत्ते वगैरे काहीही मिळत नाही पहिले 3 वर्ष. 3 वर्षानंतर मात्र तुम्हाला S8 या स्केलने 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळतं. आता याच्या वेतनामध्ये बदल होतील. 8वा वेतन आयोग लागू होणार आहे, त्यावेळेस त्याचं अजून वेतन वाढलेलं असेल. ठीक आहे. वेतन आणि मानधनाच्या बाबतीमध्ये हा मुद्दा. आता बढती म्हणजे प्रमोशन. ग्रामपंचायत अधिकारी किंवा तुम्ही ग्रामसेवक झालात तर तुमचं प्रमोशन कसं असतं. तर सर्वसाधारणपणे किमान 10 वर्षाला प्रमोशन होतं. आता त्याच्यात तुमचं काम किती, कसं आहे, काय, किंवा तुम्ही कोणत्या कॅटेगरीच्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून तुमचं वय किती याच्यानुसार सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन साधारणतः प्रमोशनाचा विचार केला जातो. पण ढोबळमानाने 10 वर्षाला प्रमोशन होतं. अगोदर काय व्हायचं माहितीये का, ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे ग्रामसेवक आहे, ग्रामसेवकानंतर कोणतं ग्रामविकास अधिकारी पद होतं ते रद्द केलंय, तिथं प्रमोशन व्हायचं. आता ते रद्द केल्यामुळे प्रमोशनला फायदा व्हायला लागला आता, कारण एक प्रमोशन डायरेक्ट तुमचं वरचं व्हायला लागलं. कसं सांगतो तुम्हाला, तुम्ही ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सिलेक्ट झालात की साधारणतः 10 वर्षांत तुम्ही विस्तार अधिकारी होता. विस्तार अधिकारी याचा सिनियर असतो प्रमोशन म्हणून. त्याच्यानंतर पुन्हा ऍडिशनल 10 वर्ष तुम्ही जर विस्तार अधिकारी म्हणून काम केलं, लक्षात की तुमचं सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून प्रमोशन होतं. सहाय्यक गट विकास अधिकारी लक्षात. आणि सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून पुन्हा 10 वर्ष काम केलं तर तुमचं गट विकास अधिकारी, की ज्याला आपण BDO म्हणतो. BDO हा काय असतो रे, पंचायत समितीचा सचिव म्हणून काम करतो आणि हा MPSC मधून भरलं जाणारं पद आहे. MPSC तून, राज्यसेवेतून. म्हणजे शेवटी तुम्ही BDO पर्यंत तुमचं प्रमोशन जाऊ शकतं. कधी, तुम्ही ग्रामपंचायत अधिकारी म्हणून सिलेक्ट झाल्यानंतर. साधारणतः ढोबळमानाने किती वर्षानंतर, 10, 20, 30 वर्षामध्ये साधारणतः तुमचं तिथपर्यंत प्रमोशन पोहोचू शकतं. लक्षात येतंय. अशा पद्धतीने याचं प्रमोशन होतं. डिपार्टमेंटल एक्झाम सुद्धा तुम्ही देऊ शकता. याच्यामध्ये डिपार्टमेंटल एक्झामनी सुद्धा तुम्हाला विस्तार अधिकारी म्हणून काय होतं, तुमचं परीक्षा देऊन तुम्ही होऊ शकता. त्याच्यासाठी 5 वर्षाची मर्यादा ड्युटी करायची. 5 वर्षानंतर एक्झाम जर आली, पण डिपार्टमेंटल खूप कमी जागा भरल्या जातात, त्याच्यामुळं 25% जागा भरल्या जातात एकूण रिक्तच्या.
त्याच्यामुळे ते चान्सेस तिथं खूप कमी असतात. साधारणतः 10 वर्षांनी प्रमोशन जे व्हायचंय ते 5 वर्षांनीच तुम्हाला मिळू शकतं. अशा पद्धतीने हे भरतीची काय आहे, याच्यामध्ये प्रमोशनची सुविधा आहे. आता बघा अभ्यासक्रम काय आहे. सध्या जो निश्चित केलेला अभ्यासक्रम आहे, आता ग्रामपंचायत अधिकारी किंवा ग्रामसेवक हे पद 12वीवर आहे, पण याच्या अभ्यासक्रमामध्ये थोडेसे बदल आहेत. त्याच्यामुळे याचा अभ्यासक्रम वगैरे मी डिटेलमध्ये थोडंसं घेतलेलं आहे. लक्षात येत आहे बघा. काय आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे, गणित बुद्धिमत्ता आहे आणि तांत्रिक घटक एक आहे. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता, तांत्रिक घटक. मराठीचे 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजीचे 15 30 गुण, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न 30 गुण, बुद्धिमत्ताचे 15 प्रश्न 30 गुण गणित बुद्धिमत्ताचे. आणि तांत्रिक घटक असतो त्याचे 20 प्रश्न असतात, 40 गुण असतात, कृषीच्या रिलेटेड असतात. अशा पद्धतीने 100 प्रश्न आणि 200 गुण असतात. आणि याच्यासाठी वेळ हा 1.5 तासाचा असतो. वेळ किती तासाचा? 1.5 तासाचा. आता हा जो डोबल मानाने तुम्हाला सिलेबस दिसतोय, 15 प्रश्न हे 4 विषय आणि तांत्रिकचे 20 प्रश्न आणि 2 मार्काला 1 प्रश्न. अशा पद्धतीने याचं थोडंसं आता बघा, मराठीचं ह्याचं मी तुम्हाला काही सांगत नाही जास्त, कारण की मराठीचा वगैरे ढोबळ मानाने सगळा सिलेबस सारखाच असतो. फक्त जीके मध्ये बघा, जीके मध्ये कोणते घटक वेगळे आहेत बघा, तुम्हाला सांगतो. बाकी आधुनिक भारताचा, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन हे डिटेलमध्ये असतं. ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटन व कार्य. तुम्हाला जरी क्लिअर दिसत नसलं तरी मी बोलतोय, तो एक घटक एक्स्ट्राचा आहे इतिहास याचे जीके मध्ये. त्याच्यानंतर बघा, भारताचे शेजारील राष्ट्राशी संबंध हा एक घटक वेगळा अभ्यासक्रमामध्ये. शेजारी राष्ट्राशी संबंध हा की जो जनरली जे जीके असतं त्याच्यापेक्षा वेगळं थोडंसं ऍडिशनल. त्याच्यानंतर बघा, कृषी आणि ग्रामीण विकास हा एक घटक आहे. आणि स्थानिक जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, हवामान, वैशिष्ट्य, म्हणजे ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरलाय त्याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात. हे 3-4 मुद्दे जीके मध्ये वेगळे. बाकीच्या सिलेबसवर मी बोलत बसत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे तो सगळीकडे कॉमनच असतो. फक्त बघा, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन हा घटक, परराष्ट्र संबंध हा घटक, कृषी आणि ग्रामीण विकास हा घटक आणि संबंधित जिल्ह्याबद्दल माहिती, हे जीके मध्ये थोड्याशा एक्स्ट्रा बाबी येतात. 12वीच्या धर्तीवरच हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आणि जो तांत्रिक घटक आहे ज्याचे 20 प्रश्न असतात आणि 40 गुण असतात, त्याचा सिलेबस तुम्हाला वेगळ्या पद्धतीने तयार करावा लागतो. साधारणतः ॲग्रीच्या डिप्लोमामध्ये पहिल्या वर्षाला जो सिलेबस असतो ना, ढोबळ मानाने तसाच आहे. ॲग्रीच्या मुलांना ते डिप्लोमा डिग्रीमध्ये शिकलेले असतात, तुम्हाला एक्स्ट्रा करावं लागतं. अवघड नसतोय खूप हा. काय काय बघा, तांत्रिक, समाजशास्त्र, समाजमानशास्त्र, समुदाय संस्था, समाज सुधारकांचे योगदान म्हणजे समाज सुधारकांचे, सामाजिक समस्या, सामाजिक योजना आणि कायदे, पंचायत राज व्यवस्था, मग 73वी घटना दुरुस्ती डिटेलमध्ये, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण शहरी नाही. त्यानंतर कृषी विषय ज्ञान, कृषी, पीक उत्पादन, फलोत्पादन, पीक संरक्षण, कृषी अवजारे व आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन पद्धती, कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान, सहकार पुरवठा, पशुसंवर्धन, सेंद्रिय शेती, कृषी आधारित उद्योग, मृदा संधारण, जलसंधारण, जल व्यवस्थापन, पर्यावरणीय बदल, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, केंद्र राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या वेगवेगळ्या योजना, मूलभूत संगणक ज्ञान म्हणजे कॉम्प्युटर सुद्धा असतं बेसिक, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, जैवविविधता आणि सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन. असे हे 20 प्रश्न असतात याचे आणि 40 गुण असतात. हे तुम्हाला वेगळं करावं लागतं, लक्षात ठेवा. त्यामुळे ग्रामीण विकासमध्ये खूप ग्रामपंचायत अधिकारीची तयारी करताना वेगळे घटक तुम्हाला करावे लागतात. हा सगळा सिलेबस वेगळा आहे. ठीक आहे, या गोष्टी एक तांत्रिकचा आहे, जीके मध्ये थोडंसं वेगळे, त्या सुद्धा गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आता बघा, ग्रामपंचायत अधिकारी किंवा ग्रामसेवक असतो त्याचे कामं काय असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे तो ग्रामपंचायतचा सचिव असतो. ग्रामपंचायतचा कोण असतो? सचिव म्हणून तो काम करत असतो. कोण? ग्रामपंचायत अधिकारी. त्यानंतर जेही ग्रामपंचायतच्या माध्यमातून निर्णय घेतले जातात, कोणतेही किंवा ग्रामसभेमध्ये जे वेगवेगळे निर्णय घेतले जातात गाव पातळीवर, अशा सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम हा ग्रामपंचायत अधिकारी करत असतो. त्याच पद्धतीने ग्रामपंचायतच्या ज्या वेगवेगळ्या बैठका होतात, वेगवेगळ्या त्या बैठकाचं आयोजन अध्यक्षपद सरपंच भूषवतो, पण बैठकांचं आयोजन करतात, वेगवेगळे अहवाल तयार करणं, बैठकीमध्ये काय काय निर्णय घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने दैनंदिन जे ऑफिशियल कार्यालयीन कामकाज असतं ग्रामपंचायतचं, ते सुद्धा ग्रामपंचायत अधिकारीच पाहत असतो. त्याच पद्धतीने गाव पातळीवर बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून सुद्धा ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी हाच काम करत असतो. याच्यावर प्रश्न सुद्धा विचारतात असेच. त्याच पद्धतीने नोंदण्या, जन्म नोंदणी, मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी, या ग्राम पातळीवर जन्म, मृत्यू, विवाह नोंदण्या करण्याचं काम हा सुद्धा ग्रामपंचायत अधिकारी करत असतो. त्याच पद्धतीने ग्रामीण विकास विभागामार्फत गावासाठी ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात, त्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सुद्धा कोणाचं असतं?
ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं असतं. अशा पद्धतीने ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे वेगवेगळे काम असतात. आपण एखाद्या पदावर जाणार आहे, त्याचं काम काय आहे हे तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने हे कार्य आहेत. त्याचं प्रमोशन काय कसं होतं, बढती कशी मिळते, त्याच्यानंतर त्याचा अभ्यासक्रम काय आहे, पात्रता काय आहेत आणि याच्याबद्दल आपण बेसिक माहिती पाहिली. आता रिक्त पदाबद्दल तुम्हाला सांगतो. रिक्त पदाबद्दल काय आहे, सध्या जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये आणखीन भरपूर पदं रिक्त आहेत. सध्या 3 लाखापेक्षा जास्त जे पदं रिक्त आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे सुद्धा पदं रिक्त आहेत. आणि याची वेगळी ऍड येत नाही, जिल्हा परिषदेची म्हणून ऍड येते. आणि जिल्हा परिषदेमध्ये जे वेगवेगळे पद असतात त्याच्यामध्ये ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी एक पद असतं. त्याच्यामुळे जिल्हा परिषदच्या आगामी काही दिवसामध्ये 2 ऑक्टोबरच्या नंतर ऍड येण्याची 100% शक्यता आहे. त्या दृष्टीने आपण तयारी करणं आवश्यक आहे. आता बघा, नंतर तुम्ही म्हणताल मग खूप वेळ आहे, पण तुमच्याकडे आता अभ्यासाला पण वेळ आहे ना. याच्यातले मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, जीके हे विषय आतापासून तुम्ही तयारी करू शकता. याच्यासाठी काय करायचंय, तुम्ही आता कोणी स्पेसिफिक एका पदाची तयारी करत नाही. आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे, त्याच्यामध्ये TCS IBPS पॅटर्न नुसार सुद्धा बॅचेस अवेलेबल आहेत. त्या बॅचेस तुम्ही घेऊ शकता. त्याच पद्धतीने MPSC ची बॅच आपण सुरू केलेली, कंबाईनची बॅच फक्त 1000 रुपयामध्ये आणि प्री आणि मेन्स दोन्ही मिळून म्हणलं तर 2000 रुपयामध्ये महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त आणि सर्वात दर्जेदार बॅच आहे. ती बॅच घेऊ शकता तुम्ही. त्याच पद्धतीने जर तुम्हाला बॅच खरेदी करायची नाहीये तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फ्री कंटेंट आपण उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये नोट्स आहेत, त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहेत, झालेल्या प्रश्नपत्रिकाचं TCS IBPS पॅटर्नच्या त्याचं विश्लेषण आहे, MPSCच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण उपलब्ध करून दिलेलं आहे. अशा पद्धतीने भरपूर कंटेंट त्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर आहे. तुम्ही ऍप डाउनलोड करा, एकदा तो कंटेंट बघा. आणि जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर वेगवेगळ्या बॅचेस सुद्धा आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपमध्ये उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने अजून कोणत्या पदाबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये अशा पद्धतीने माहिती पाहिजे, त्या पदाची माहिती तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा, आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. त्याच पद्धतीने अजून तुमच्या अभ्यासासंबंधी वैयक्तिक काही अडचण असल्या तरीही तुम्ही सांगू शकता. अतिशय महत्त्वाचे असेल तर आपण त्याच्यावर व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्याला ज्याची इच्छा आहे, जो पात्रतेमध्ये बसतोय अशा तुमच्या मित्रपरिवाराला पण शेअर करा, जेणेकरून त्या पदाबद्दल डिटेलमध्ये माहिती तुमच्या मित्रांना होईल. धन्यवाद.